शिक्षणाच्या क्षितिजावर बुद्धी वैभवाने तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव आज या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी होते आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी देखील आपण या ठिकाणी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर A.K. मंजुळकर सर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक विवेकानंद चव्हाण सर, स्टाफ सेक्रेटरी आणि माझे परममित्र प्राध्यापक माधव उगिले आणि प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभेच्या सभामंडपात उपस्थित सर्व त्या विषयातील ज्ञानेश्वर. दलित उद्धारांचे हाती कंकण बांधून त्याच हाताने देशाच्या प्रजासत्ताकाची घटना लिहिणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार कार्याला त्या ठिकाणी फकीरासारखी सुप्रसिद्ध कादंबरी अर्पण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा खरं तर माझा हा विषय नाहीये, परंतु आमचे चव्हाण सर म्हणाले की आज 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, तर आपण बोलाल काय? तर लगेच मी हो म्हणालो. कारण का, शेतामध्ये बांधलेल्या जनावरांची धार काढण्याची ज्या बोटांना सवय आहे त्याच बोटांना पंढरीच्या पांडुरंगाची माळ पुढे सरकवण्याचा अधिकार आहे. खरं तर या विषयावर बोलण्याचा अधिकार माझा नाहीये. मी ना साहित्यिक आहे ना अण्णाभाऊंचा अभ्यासक आहे, परंतु ही संधी मला सोडायची नव्हती. कारण एनसीसी मध्ये क्षीरसागर सर सांगितलं जातं की मौका एक बार ही आएगा और अपना दरवाजा खटखटाएगा. तुम्हाला संधी एकदाच येत असते आणि या त्या संधीचं सोनं करण्याचं मी ठरवलं. माती आणि बियाणं एकरूप होऊन पीक पोटऱ्यात आलं होतं. तूर सुद्धा असे फुलार देऊन डुलत होते. ज्वारीचं कणीस, टपोर दाणं भरलेलं कणीस पोटऱ्यातून बाहेर येऊन त्या वस्तीला आपलं तोंड दाखवण्याचा प्रयत्न करत होता. सूर्य आसमंतामध्ये आग ओकत होता, पुढं पुढं सरकत होता. 4 वाजत आलेल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटे गावावर ढगानं सावली धरली होती. गावकुसाबाहेर निवडुंगामध्ये फाटक्या लोगड्यातल्या आयाबाया जमा झाल्या होत्या. सूर्य अस्ताला निघाला होता आणि त्याच वेळी दुसऱ्या एका नवीन सूर्याचा जन्म झाला होता. त्या सूर्याचं नाव आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. या विषयावर बोलण्यासाठी मला त्याठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सांस्कृतिक विभाग प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील. पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. दुष्काळ पडला होता. महागाई वाढली होती. खूप वाईट दिवस सुरू होते. 1914 ते 1918 हा कालखंड होता. त्या काळामध्ये महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि 1 ऑगस्ट 1920 मध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला होता. या काळामध्ये प्रचंड वाईट परिस्थिती होती. फकीराचं सुद्धा बंड सुरू होतं. अण्णाभाऊ साठेंची जी कादंबरी आहे फकीरा, ती केवळ कादंबरी नाहीये साहेब. इतिहासाचे प्राध्यापक आहेत, इतिहासाचे प्राचार्य आहेत. तो एक इतिहास आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जे आहे ते प्रतिभेचं पंख लावून, कल्पनेचं पंख लावून आकाशामध्ये भरारी मारणारं साहित्य नाहीये. त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य गरिबांचं दुःख मांडणारं साहित्य आहे, वंचिताचं दुःख मांडणारं साहित्य आहे, स्त्रियांचं दुःख मांडणारं साहित्य आहे. आणि म्हणून ही कादंबरी जी आहे ती कादंबरी हा एक इतिहास आहे. फकीराचं बंड सुरू होतं. त्या फकीराच्या बंडामध्ये अण्णाभाऊ साठेंचे आजोबा त्या ठिकाणी सैनिक म्हणून काम करत होते. मात्र अण्णाभाऊ साठेंचे वडील जे आहेत ते वडील अतिशय प्रेमळ, साधा, सिंपल, सरळ माणूस, अतिशय शांत. ते शेतमजूर म्हणून काम करायचे. परंतु पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये दुष्काळ पडलेला होता. शेतमजुराची कामं मिळत नव्हती आणि म्हणून त्यांना मुंबईचा रस्ता धरावा लागला होता. अण्णाभाऊ साठेंचे वडील भाऊ साठे हे त्या ठिकाणी मुंबईला गेले होते. अण्णांचं खरं नाव तुकाराम आहे. महाराष्ट्राने या देशाला 3 तुकाराम दिलेले आहेत. एक गाथेचा तुकाराम, एक साहित्याचा तुकाराम आणि तिसरा तुकाराम भ्रष्टाचारी विरुद्ध लढणारा तुकाराम. हे 3 रत्न तुकारामाच्या नावाने त्या ठिकाणी महाराष्ट्राने देशाला दिलेली आहे.
अण्णाभाऊ साठेंचे वडील हे मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर ते काय काम करणार, तर ते काम करायचे, माळी काम करायचे. खताची बॅग हातात घ्यायची, पाठीमाग कमरेला खुरप खोवायचं आणि जे बडे लोक आहेत, मोठे लोक आहेत, त्या मोठ्या लोकांच्या बंगल्यामध्ये जाऊन ते फुलं जी बाग असते, फुलबाग आपली, त्या बागेला खत घालणं, त्याची मशागत करणं, पाणी देणं, हे अण्णाभाऊ साठेंचे वडील काम करायचे. परंतु त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांना नेहमी वाटायचं की अण्णाभाऊंनी शिकलं पाहिजे. अण्णाभाऊ 6-7 वर्षाचे झालेले होते. ते पानगळ नावाचा एक पानसळ नावाचा एक प्रकार आहे. इस्लामपूरच्या तिकडं, वाटेगावच्या तिकडं किंवा सांगली जिल्ह्यामध्ये पानगळ म्हणतात. आपण म्हणतो पार्सल पार्सल पाठवतो, त्या ठिकाणी पानगळ म्हणतात. मग त्यांचे वडील हे पानगळ पाठवायचे. अण्णाभाऊ साठे धरून 4 भावंड. पहिले गंगूबाई, अण्णाभाऊ साठे, त्यानंतर शंकर नावाचा त्यांचा 3रा भाऊ, परंतु त्याला अल्प आयुष्य मिळालं. त्यानंतर एक दुसरा भाऊ झाला, त्याचंही नाव शंकर ठेवलं, आणि 4थी बहीण. अशी 4 भावंड होती. अण्णाभाऊ साठेंचे वडील त्यांना झबल्या पाठवायचे, फ्रॉक पाठवायचे, मिठाई पाठवायचे, आणि त्याच वेळी टपाल लिहिणं एक सुरू झालेलं होतं. काही लोक पोस्टामध्ये बसायचे, टपाल लिहायचे, आणि दुसऱ्याने टपाल गेल्यानंतर तिथं वाचायला पण पैसे घ्यायचे. म्हणजे टपालाच्या मार्फत अण्णाभाऊ साठेंचे वडील हे त्यांच्या मिसेसला, वालूबाईला सांगायचे की अण्णा शिकला पाहिजे. कारण दलित वस्तीमध्ये राहणारे हे कुटुंब आहे. दलितामध्ये दारू पिणं, भांडण करणं, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. परंतु जेव्हा ते बड्या घरामध्ये, मोठ्या घरामध्ये, श्रीमंत घरामध्ये काम करत होते, तेव्हा त्यांना वाटायचं की ह्या घरामध्ये माणसं आहेत का नाही. माणसंच नाही या घरामध्ये. एकत्र जेवण करणं, इतकं शांत राहणं त्यांना खूप छान वाटायचं. आणि हा बदल जो झालेला आहे, तो बदल हा केवळ त्या ठिकाणी शिक्षणामुळे झालेला आहे, असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आग्रह धरला होता की अण्णाभाऊ हे शिकले पाहिजेत. परंतु बापू साठे नावाचा त्यांचा एक चुलत भाऊ, त्याचा एक तमाशा होता. त्या तमाशामध्ये अण्णाभाऊ साठे जायचे. यात्रा भरलेल्या असायच्या, आणि त्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी तमाशे असायचे. ते तमाशा पाहता 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 अण्णाभाऊ साठे तमाशामध्ये काम करायला लागले, गाणी म्हणायला लागले, पोवाडे रचायला लागले. परंतु वालूबाईला ते मान्य नव्हतं. वालूबाईंनी त्यांना कंप्लीट केली, त्यांच्या वडिलांना, भाऊ साठेंना, की मुलगा आता बिघडलेला आहे, तो आळ्यात राहणार नाही, तो बंधनाच्या बाहेर चाललेला आहे, आपण या ठिकाणी वाटेगाव सोडलं पाहिजे. आणि 1932 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी वाटेगाव सोडण्याचा निर्णय घेतला, आणि वाटेगाव ते मुंबई 220 किलोमीटरचा अंतर त्या ठिकाणी त्यांनी पायी त्या ठिकाणी चालत गेले. तो खूप जे प्रवास जो आहे, तो अतिशय संघर्ष करणारा प्रवास आहे. 220 किलोमीटर चालत जाणं त्यांना 4 महिने लागले. 220 किलोमीटर चालत जायला. त्यामध्ये सगळी बोचकी जी आहेत, गाठोडी जी आहेत, ती गाठोडे डोक्यावर घेणं, 4 मुलं घेणं, आणि चालत जाणं. त्याला जाताना हे काय करायचं कुटुंब, एक 4-5 किलोमीटर चाललं, एका झाडाखाली मुक्काम करायचं. झाडाखाली मुक्काम केल्यानंतर मुक्काम करायचं, संध्याकाळी झोपायचं. परंतु हे आई वडील जे आहेत, ते आई वडील पहाटे 4 वाजता उठायचे. मुलं तशीच झोपलेली असायची. आणि 2 जी मुलं होती मोठी, त्या मुलांना सांगितलं असायचं की ही छोटी मुलं उठल्यानंतर तुम्ही काय करा, त्यांना हात पकडा आणि सरळ या मुंबईच्या दिशेने आमच्याकडे या. आम्ही कुठेतरी पुढं 2, 3, 4, 5 किलोमीटरवर कुठेतरी काम करत असतो, आणि ते काम कुठे बघायचे, तर रस्त्याच्या कडेलाच बघायचे. मग ही मुलं डाव्या साईडनं 2 जण आणि उजव्या साईडनं 2 जण अशी निघायची, आणि त्यांची तिथं भेट व्हायची. अण्णाभाऊ साठे, त्यांचे वडील आणि आई त्या ठिकाणी त्यांच्या अण्णाची तजवीज करायची. अन्नधान्य गोळा करायचं, त्याच्या कण्या बनवायच्या, आणि ते खायचे. असे या ठिकाणी करत करत ते घाटाच्या जवळ गेले. त्यांना प्रवासी मजूर म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. घाटाच्या जवळ गेल्यानंतर रेल्वेमध्ये कोळसा भरण्याचं त्या ठिकाणी काम सुरू झालेलं होतं. मग यांनी कोळसा भरायला सुरू केलं, आणि ही गाडी मुंबईला जाणार आहे समजल्यानंतर त्या कोळशाच्या डब्यातच बसले. कोळशाच्या डब्यात बसल्यानंतर, मी जास्त वेळ घेतोय का? नाही. कोळशाच्या डब्यात बसल्यानंतर ते गेले. मात्र 1873 साली इंग्रजांचा एक कायदा आलेला होता. तो कायदा असा सांगत होता की काही ज्या एनलिस्टिंग करून ठेवलेल्या जाती होत्या, त्या गुन्हेगारी जाती होत्या. त्यामध्ये मातंग ही जात होती, मांग, ही जी अण्णाभाऊ साठेंची जात आहे. मग त्यांना मुंबईमध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी
पोलिसांनी पकडलं आणि काटेरी तारीचं कुंपण होतं, त्या कुंपणामध्ये 6 महिने डांबलं. 6 महिने त्या कुटुंबाने तसंच काढलं. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या वडिलांनी, भाऊ साठेंनी त्या जेलरचा, त्या रक्षकाचा अभ्यास केला आणि तो गांजा ओढत होता. मग त्यांनी गांजा आणून दिला, त्याला ते ओढायला लावला आणि तेवढ्यातच त्यांनी ते तिथून पलायन केलं. बोचकी वगैरे बाहेर टाकली आणि तिथून ते निघून गेले. निघून गेल्यानंतर आर.के. स्टुडिओ नावाचं एक थिएटर आहे तिथं. त्या थिएटरच्या जवळ एक लिंबाचं झाड होतं. त्या झाडाखाली त्यांनी काही दिवस मुक्काम केला. आणि अण्णाभाऊ साठेंचं जे दिवस आहेत मुंबईचे ते सुरू झाले. अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर 5 फूट 2 इंच आणि 3 इंच याच्यामध्ये त्यांची उंची आहे. म्हणजे 2 इंच पण नाही आणि 3 इंच पण नाही. टोकदार नाक आहे, रंग सावळा आहे, पाणीदार डोळे आहेत. आता ब्लॅक ब्युटी ही संकल्पना आता आली, परंतु अण्णाभाऊ साठे त्यावेळेस खूप देखणे दिसायचे. उंचीने खूप कमी होते, परंतु सडपातळ असल्यामुळं त्या ठिकाणी ते उंच दिसायचे. कारण का त्यांचा साज जो असायचा, ड्रेस जो असायचा तो शाहिरीचा ड्रेस असायचा. खेळ म्हटलं तर अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक म्हणून आपण ओळखतो, परंतु अण्णाभाऊ साठे हे खरे खेळाडू होते. जबरदस्त खेळ खेळायचे. दांडपट्टा हा त्यांचा आवडता खेळ होता. दांडपट्टा खेळत असताना एका पाटीमध्ये वाळू घ्यायची, वाळू भरायची आणि त्या वाळूवर मध्ये नीळ टाकायची, नीळ. आणि दांडपट्टा जेव्हा ते खेळायचे तेव्हा एक शीट मारायचे आणि ते वाळू त्या अण्णाभाऊंच्या अंगावर टाकायची. जर ते कमी डाग पडलेले असतील अंगावर तर अण्णाभाऊंचा दांडपट्टा चांगला आहे असं म्हणायचं. सगळ्यात कमी जे डाग आहेत ते अण्णाभाऊंचा त्यांच्या ह्याच्यावर असायचे, ड्रेसवर असायचे. 1936 मध्ये मोरे नावाच्या व्यक्तीशी त्यांचा संबंध आला. मोरे हा व्यक्ती चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये काम करणारा तो कार्यकर्ता होता. डॉक्टर बाबासाहेबांचा अनुयायी होता, कार्यकर्ता होता. मात्र तो या कम्युनिस्ट पक्षाचं काम करत होता. अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि मिळेल ती कामं करत राहिले अण्णाभाऊ साठे. मग कोणतंही काम, एकदा ते थिएटरमध्ये काम करायला लागले. थिएटरमध्ये असं पोस्टर लावलेले होते आणि प्रत्येक माणूस यायचा आणि त्या पोस्टरकडे बघून हसायचा. अण्णाभाऊ साठेला काय कळायचं नाही, अरे का हसतात हे लोक, कशासाठी हसतात. तर त्यांनी विचारलं का हसतायत. तर अण्णाभाऊ साठेला त्यांनी विचारलं की तुला काय वाचता येत नाही का, खाली काय लिहिले ते. मग तेव्हा अण्णाभाऊ साठेंना वाटलं की आपण लिहिलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे फक्त 1.5 दिवस शाळेला गेलेले आहेत. पहिल्या दिवशी त्यांचं नाव टाकलं भाऊ साठेंनी. शाळेत गेल्यानंतर दिवसभर बसले. त्यांना एकदम असं सैरभर, म्हणजे बाहेर जाणे, बोरं तोडणे, काय करणे, खेळणे हे त्यांचं काम होतं. शाळा शिकणं त्यांचं काम नव्हतं. परंतु पहिला दिवस त्यांचा खूप बोर गेला त्या वर्गामध्ये. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर गुरुजींनी विचारलं की बाबा कालचा जो अभ्यास सांगितलेला आहे तो पूर्ण केलाय का. अण्णाभाऊ साठेंनी पूर्ण केलेला नव्हता. अण्णाभाऊ साठेंना खूप मारला, हातावर छड्या मारल्या, त्याची बोटं फुटली आणि तिथूनच त्यांनी शाळेला रामराम ठोकला. मात्र अण्णाभाऊ साठे हे म्हणजे जर त्यांच्यावर अन्याय झाला तर ते सहन करणारे नव्हते. त्यांनी वयाच्या 7व्या 8व्या वर्षी बाहेर शाळेच्या दगडी घेऊन त्या ठिकाणी गुरुजींचं डोकं फोडलेलं होतं आणि तिथूनच त्या ठिकाणी शाळेला त्यांनी रामराम केलेला होता. त्यानंतर त्यांनी साधू साठे म्हणून त्यांचे एक चुलत बंधूच होते, ते माळकरी होते. अभंग गाणं हे ते काम करायचे. मग त्यांच्याकडे ते गेले की बाबा मला हे शिकायचंय, मला हे शिकायचंय, मला हे तू शिकव. मग अण्णाभाऊ साठे हे अ ब कड सुरुवातीला शिकायला लागले. अण्णाभाऊ साठेंनी सगळ्यात पहिल्यांदा गुजराती ही भाषा शिकलेली आहे, लिहायला आणि वाचायला. आणि जेव्हा त्यांनी नानकीन नगरापुढे हा पोवाडा 1942 ला गायला होता, सुचला आणि गायला, लगेच गायला, लिहिला वगैरे काही नव्हतं, त्यांना लिहायलाच येत नव्हतं. त्यांच्यासोबत दत्ता गव्हाणकर होते, बार्शीचे शाहीर अमर शेख होते, यांनी तो लिहून काढला परत. आणि 1949 ला त्या ठिकाणी सुदर्शन मासिकामध्ये श्रीकृष्ण पवळे हे त्याचे संपादक होते, त्याच्यामध्ये त्यांनी एक कथा लिहिली आणि तेव्हापासून अण्णाभाऊ साठे हे दर्जेदार कथाकार म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत. आता अण्णाभाऊ साठेने एक नाटक लिहिलं होतं बघा 1949 मध्ये. त्या नाटकाचं नाव होतं इनामदार. आता मोठ्या माणसांचा आणि अण्णाभाऊंचा संबंध कसा येत गेलेला आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. कारण का अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यरत्न कादंबरीचे 37 कादंबरीचे लेखक आहेत एवढंच आपल्याला माहित आहे. परंतु माहीत नसलेले अण्णाभाऊ हे मी उलगडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. इनामदार नाटक त्या ठिकाणी हिंदीमध्ये डबिंग झालं, त्याचं भाषांतर झालं आणि हे नाटक जे आहे ते राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या समोर ते सादर केलं. तेव्हा राष्ट्रपतींनी अण्णाभाऊची पाठ थोपटलेली होती, तेव्हा त्यांचा संबंध आलेला होता.
कर्मवीर अण्णांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा संबंध आलेला आहे. एका गुरुजींनी कर्मवीर अण्णांना सांगितलेलं होतं की एक मांगवड्यामध्ये वाटेगावच्या एक मुलगा आहे, खूप चांगली गाणी म्हणतोय, आवाज खूप चांगला आहे, प्रचंड हुशार आहे, बुद्धिमत्तेनं खूप हुशार आहे, तुम्ही त्याला शिकण्यासाठी प्रयत्न करा. कर्मवीर अण्णा 20 किलोमीटर अनवाणी पायाने वाटेगावला गेलेले होते. तिथे गेल्यानंतर अण्णाभाऊ साठे हे कोण आहेत विचारलं असता एका म्हाताऱ्या आजीनं सांगितलं की ते आता कुटुंब परागंदा झालेलं आहे. परागंदा झालाय म्हणजे इथून ते गेलेले आहेत, 10 दिशा गेलेले आहेत, कुठं जातील सांगता येत नाही, म्हणजे कुठेही जाऊ शकतं जगण्यासाठी. तिथून अण्णा परत आले आणि परत आल्यानंतर कर्मवीर अण्णांची आणि त्यांची परत एकदा भेट झालेली आहे कोल्हापूरमध्ये बोरगाव. मला वाटते साहेबांना माहित असतील, पीजी पाटील जे आहेत त्या पीजी पाटलांना सुद्धा खांद्यावर कर्मवीर अण्णांनी घेऊन गेले आणि त्यांना त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. पीजी पाटील आपण सगळे ज्ञात आहात. त्यानंतर 1937 मध्ये बोरगाव वाटेगावच्या जवळच एक गाव आहे, तिथले आत्माराव पाटील हे आमदारकीला उभा राहिलेले होते आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णाभाऊ साठे आणि कर्मवीर अण्णा सुद्धा होते. मग प्रचार झाल्यानंतर सगळे एका मळ्यात जमले. मळ्यात जमल्यानंतर तू कुठला रे असं सहज कर्मवीर अण्णाने विचारलं तर मी वाटेगावचा. अरे तेव्हा त्यांनी आठवण सांगितली की मी वाटेगावला गेलो होतो आणि वाटेगावला गेल्यानंतर एक तुमच्या तिथं साठे नावाचा एक पोरगा होता, अण्णाभाऊ साठे म्हणून, त्या ठिकाणी तो मला भेटला नाही, तो खूप हुशार होता, त्याचं आता काय कसं आहे. तर अण्णाभाऊ साठे रडायला लागले आणि तुम्ही जे म्हणताय तो पोरगा मीच आहे असं ते म्हणाले. आणि तेव्हा म्हणले की अण्णा मी शिकतो म्हणले. मग अण्णा म्हणले आता काय एवढा घोड्या एवढा झालाय म्हणले, आता काय तू शिकतो का म्हणले. म्हणजे शिकण्याचं अण्णाभाऊचं वय गेलेलं होतं. अण्णाभाऊ साठे हे एक अभिनेता सुद्धा होते, अभिनय करायचे, त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. ते वादक होते, प्रचंड म्हणजे जबरदस्त बासरी वाजवायचे, सगळ्या प्रकारचे वाद्य ते वाजवत होते. फकीरा एक चित्रपट आहे त्यांचा, म्हणजे त्यांच्या 36 कादंबऱ्यापैकी 8 कादंबऱ्यावर चित्रपट निघालेले आहेत. त्यातला फकीरा चित्रपट जो आहे त्या फकीरा चित्रपटामध्ये सावळा नानाचं त्यांनी त्या ठिकाणी पात्र साकारलेलं आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी काम केलेलं आहे. ही मुंबई महाराष्ट्रालाच मिळावी यासाठी अण्णाभाऊंचं खूप मोठं काम आहे. जेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील प्रति सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करत होते तेव्हा जी डी बापू लाड असतील किंवा आणि जे बाकीचे काही क्रांतिकारक आहेत त्यांच्यासोबत अण्णांनी काम केलेलं आहे. परंतु जेव्हा ते भूमिगत व्हायचे तेव्हा हे क्रांतिकारक जे आहेत ते कुठेतरी जाऊन लपायचे, परंतु हे अस्पृश्य असल्यामुळं ह्यांना घरात कोण घ्यायचं नाही. मग अण्णाभाऊ काय करायचे, अशा वेळी मुंबईला निघून जायचे आणि जरा वातावरण शांत झाली की परत ते माघारी यायचे. अण्णाभाऊ साठेंचा आणि राज कपूरचा सुद्धा संबंध आलेला आहे. इप्टा नावाची IPTA त्याचं लॉंग फॉर्म आहे बघा, इंडियन प्रोग्रेसिव्ह थिएटर असोसिएशन, जे जगातील मला वाटते संदीप सरांना माहित असतील की होमी भाभा हे संशोधक आहेत, त्यांनी ते स्थापन केलेलं होतं आणि त्याचे फाउंडर सदस्य हे अण्णाभाऊ होते. बघा, एकीकडं मोठा जागतिक लेवलचा संशोधक आहे आणि एकीकडं एकही दिवस शाळेत न शिकलेला त्या ठिकाणी अभिनेता आहे. त्याच्यामध्ये राज कपूर होते, बालराज सहानी होते, नरगिस दत्त होत्या आणि अण्णाभाऊ साठे होते. नरगिस दत्त या अण्णाभाऊ साठेंना भाऊ म्हणत होत्या. अण्णाभाऊ साठेंचा आणि नरगिस दत्तचा जेव्हा संबंध आला तेव्हा ते चित्रपटामध्ये काम करायला लागले. राज कपूरने एकदा त्यांना रशियाला नेण्याचा प्रयत्न केलेला होता. 1962 ला अण्णाभाऊ साठे रशियाला गेले, पण त्याच्या अगोदर राज कपूरने तो प्रयत्न केलेला होता, परंतु मोरारजीभाई देसाईंनी त्याला विरोध केलेला. अण्णाभाऊ साठेंना विजा देऊ नका, परवानगी देऊ नका. त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक आहेत. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक आहेत, ते तिथं जाऊन काहीतरी करतील इकडं सरकारला आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जाऊ दिलेलं नव्हतं. परंतु जेव्हा नेहरू रशियाला गेलेले होते तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला होता, अण्णाभाऊ साठे आणि राज कपूर यांच्याबद्दल सांगा. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की राज कपूर हा आमचा स्वाभिमान आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल काय, तर अण्णाभाऊ साठे हा रोडवर बोलण्याचा विषय आहे काय, असा पत्रकारालाच त्यांनी प्रश्न केला. अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल त्यांना माहित नव्हतं. मग पत्रकार म्हणाला संध्याकाळी आपण भेटूया का, एका हॉलमध्ये आपण भेटूया आणि मला तुम्ही सांगा की हे अण्णाभाऊ साठे कोण होते. मग त्यांनी दिल्लीच्या ऑफिसला फोन केला, कोण आहेत अण्णाभाऊ साठे, त्यांनाही माहित नव्हतं. तिथं लता मंगेशकर होत्या. लता मंगेशकर त्यांचा जन्म 1929चा आणि अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1920चा, 9 वर्षांनी त्या लहान होत्या. हे अण्णाभाऊ साठेंची चर्चा चालल्यानंतर
लता मंगेशकर म्हणाल्या, तुम्ही आमच्या अण्णाभाऊ साठेंबद्दल बोलताय का? मग त्यांना बरं वाटलं की कोणतरी आहे अण्णाभाऊ साठेची माहिती सांगणार. मग त्या ठिकाणी लता दिदींनाच विचारलं की अण्णाभाऊ साठे कोण आहे. लता दिदीने सांगितलं की आम्हाला सांगता येणार नाही, तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांना फोन करा. यशवंतराव चव्हाण साहेब हे तेव्हा देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांना फोन केला, त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट नेहरूंना हॉटलाईन मध्ये माझी लाईन जोडून द्या. आणि तेव्हा जे छक्कड नावाची जे त्यांचं रूपक होतं, छक्कड जी लावणी होती, ती छक्कड लावणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहरूंना म्हणून दाखवली होती. आणि तेव्हा नेहरूंनी रशियामध्ये अण्णाभाऊ साठे कोण आहेत हे पत्रकारांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि तेव्हा मग 1962 मध्ये अण्णाभाऊ साठेंना त्या ठिकाणी रशियामध्ये जाण्याची परवानगी सुद्धा त्या ठिकाणी दिली होती. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे 77 देशामध्ये आणि जवळपास 27 भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. त्यातल्या 14 भाषा या भारतातल्या आहेत. म्हणजे बघा, 1-1.5 दिवस शाळा शिकणारा हा माणूस जो आहे तो काय करू शकतो. मनावर जर घेतलं तर काही होऊ शकतं, हे अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा आणि अण्णाभाऊंचा तसा संबंध आलेला आहे. जेव्हा ते कोल्हापूरला निघालेले होते यशवंतराव चव्हाण साहेब, तेव्हा अण्णाभाऊंची फकीरा कादंबरी प्रसिद्ध झाली होती. ती कादंबरी वाचत वाचत त्या ठिकाणी चव्हाण साहेब निघाले आणि त्यांना झोप लागल्यानंतर परत ते उठले आणि उठल्यानंतर वाचून काढले. आणि अण्णाभाऊंना पत्र लिहिलं की अण्णाभाऊ, अरे ही तुझी जी कादंबरी आहे ती कादंबरी मी 2 वेळा वाचलेली आहे. आणि त्यांनी आपलं असं सहज लिहिलं की तुला तर माहित आहे यशवंतराव किती हुशार आहे, एक पुस्तक डबल कधीच वाचत नाहीत, परंतु हे तुझं जे पुस्तक आहे पुस्तक मी डबल वाचलेलं आहे. असं करून त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि 18 जुलै 1969 ला अण्णाभाऊंचं निधन झालेलं आहे. आणि निधन झाल्यानंतर पुण्यामध्ये त्यांचा पुतळा उभा केला, त्याचं अनावरण यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच हस्ते झालेलं आहे. आणि तेव्हा जी छक्कड आहे, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काहिली, ती छक्कड जी आहे ती स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी वाचून दाखवलेली. त्यामध्ये 1 मिनिटामध्ये आता संपवणार आहे. अण्णाभाऊंनी जवळपास 36 कादंबरी लिहिलेल्या आहेत. कथासंग्रह 19 आहेत त्यांचे, लोकनाट्य 14 आहेत, नाटक 1 लिहिलेलं आहे, 10 पोवाडे आहे, प्रवास वर्णन 1 आहे रशियाचं. रशियामध्ये गेल्यानंतर अण्णाभाऊंनी संपूर्ण रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरचे त्या ठिकाणी पोवाडे त्यांनी गाऊन दाखवलेले आहेत. आणि चित्रपट त्यांच्या कादंबरीवर 8 असे चित्रपट आलेले आहेत. भारत हा पुरुष प्रधान देश आहे, परंतु त्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच त्या ठिकाणी स्वातंत्र्य होतं. परंतु नाकातली नथ कुंकवाच्या करंडात जपून ठेवून पतिरूपी अलंकार सौभाग्यानिशी रेखाटताना कपाळावरचं सुख बाजूला ठेवून त्या सुखाच्या जागी कुंकू लावून पातिव्रत्य जपणारी जी महिला भगिनी आहे, त्या महिला भगिनीला नायिका म्हणून पहिल्यांदा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याने आणले. साहित्यामध्ये कोणाला स्थान दिलेलं आहे तर महिलांना स्थान दिलेलं आहे. जे वंचित आहेत, ज्याला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांनी स्थान दिलेलं आहे. असे हे महान लेखक त्या ठिकाणी पहिलीची मुळाक्षरं त्या ठिकाणी ते शिकलेले नाहीत, परंतु जीवनाची मुळाक्षरं त्यांनी अवघ्या विश्वाला, अवघ्या जगाला त्यांनी शिकवली. असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यावर बोलण्याची मला संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.